कागल तालुक्यातील बिद्री इथल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाच्या तपासात इस्पुर्ली पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे। त्यामुळे आता आरोपींची संख्या 11 झाली आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे, मात्र यातील मुख्य सूत्रधार अजूनही फरारच आहे। आज फॉरेन्सिक पथकानं बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलची पाहणी करून काही नमुने तपासणीसाठी नेले आहेत। कागल तालुक्यातील बिद्री इथल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं संयुक्त कारवाई करत डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील आणि एजंट संभाजी वसंत शिंदे यांना अटक केली होती। त्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणातील आणखी 6 जणांना अटक करण्यात आली, तर शुक्रवारी रात्री आणखी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात आजपर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या आरोपींना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। दरम्यान शुक्रवारी अटक केलेल्यांमध्ये बिद्रीच्या विठ्ठल तुळजाराम पाटील, फराकटेवाडीचा शुभम संजय पाटील आणि कसबा वाळव्यातील सुशांत नाना पाटील यांना आज न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। या कारवाईमुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचं उघड झालंय। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे।